हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात ही जाणून घेणार आहोत. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आपण याच चॅनलच्या माध्यमातून शिक्षक भरती, टेट परीक्षा त्याची तयारी, TET तयारी, सेट नेट तयारी, प्राध्यापक भरती प्रत्यक्ष ज्यामध्ये विद्यापीठीय स्तर, प्राध्यापक भरती, महाविद्यालय स्तर, प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत हे सर्व माहिती अद्ययावत माहिती आपण या चॅनलला टाकत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि अद्ययावत माहिती मिळत राहील. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली टेलिग्राम चॅनल, त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक पेज त्याच्या माध्यमातून देखील आमच्याशी तुम्ही जोडले जाऊ शकता. त्यावर फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात, मान्यता दिनांक 4 जानेवारी 2024 म्हणजे कालची मान्यता आहे. तर या ठिकाणी संस्थेचं नाव यावर दिलेलं आहे. बघा, त्या संस्थेनं आपली जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेली प्रायमरीसाठीची. एज्युकेशन ऑफिस प्रायमरी या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत. आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील: अनुसूचित जाती 40 जागा म्हणजे एकूण 133 जागा आहेत. अनुसूचित जमाती, त्यानंतर अनुसूचित जमाती पेसा म्हणजेच आदिवासी विभाग, विजा अ, भज ब, भज क, भज ड, इमा इतर मागासवर्गीय, विमा प्र, EWS आणि खुला अशा पद्धतीचे एकंदरीत जी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे पवित्र पोर्टलवर, त्याचे प्रेफरन्स आता सुरू होतील. ही जी आहे ती सर्व आरक्षणनिहाय जागांची देखील या ठिकाणी यादी दिलेली आहे. एकूण टोटल जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी 133 आहेत, अनुसूचित जमाती 176 या ठिकाणी दिसतं एकूण जागामध्ये. तर आपण पाहू शकता. आणि खुल्यासाठी ओपनसाठी 561 जागा, सध्या EWS 88 जागा, अशा पद्धतीने हे सर्व आरक्षणनिहाय या ठिकाणी जागा निश्चित सांगितलेल्या आहेत. दिव्यांगांसाठी 4% आरक्षण आहे. अस्थिव्यंगासाठी देखील 50 जागा आहेत. अशा पद्धतीनं एकूण जागा आहेत 998. फक्त ही एकाच संस्थेची जागाची जाहिरात आहे. यानंतर अशा पद्धतीच्या अनेक जागा या ठिकाणी अपडेट होणार आहेत. आता हेच विषयानुसार देखील दिलेलं आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील, मान्यता 4 जानेवारी 2024 या ठिकाणी आपल्याला विषय दिलेले आहेत. मराठीसाठीच्या, त्यानंतर वेगवेगळ्या विषय वाईज आहे या ठिकाणचं. जे मराठी TET पेपर 1, CTET पेपर 1 160 जागा, एकूण पद मराठी विषयासाठी 160 पदं आहेत. त्यानंतर खाली अंडर ग्रॅज्युएशन 1 ते 4 साठी, त्यानंतरनं या ठिकाणचे जे पद आहेत ऑल सब्जेक्टसाठी मराठी मीडियम 538 जागा. त्यानंतर खाली पण दिलेलं आहे मराठी माध्यमाच्याच हे सर्व जाहिराती आहेत. PGT UGT अंडर ग्रॅज्युएशन टीचरसाठीच्या वरच्या जागा आहेत 160 आणि 538. त्यानंतरनं GT म्हणजेच ग्रॅज्युएशन टीचर याच्यासाठी 244 जागा आहेत. बघा, त्यानंतरनं मराठी मीडियमच GT म्हणजेच 6 ते 8 साठी ह्या जागा आहेत 56. अशा पद्धतीनं एकंदरीत 998 पदांची ही जाहिरात आहे. सर्वसाधारण सूचना बघा आपल्याला ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली जे खालील वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणपत्र केले आहेत, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत, म्हणजे प्रेफरन्स देऊ शकणार आहेत. इच्छुक व अर्हताधारक उमेदवार
ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेले पदांसाठी पसंती क्रमांक नमूद करून पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. 1 ते इयत्ता 1 ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 स्टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET आणि CTET उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत. डिसेंबर 2022मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांना निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. व ही सूचना खूप महत्त्वाची आहे की जे टेट परीक्षा झाल्यानंतर देखील जे TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना देखील चान्स असणार आहे. त्यानंतर इयत्ता 6 ते 8 या वयोगटातील विज्ञान गणित विज्ञान या विषयातील उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET गणित विज्ञान विषय घेऊन TET पेपर 2 CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजे माध्यमिकसाठी. त्यानंतर बघा 6 ते 8 या गटातील भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन TET पेपर 2 CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पुढे आता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात. इयत्ता 9वी ते 10वी परत 11वी ते 12वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे. शैक्षणिक व व्यावसायिक आता जर माध्यमिकसाठी जर तुम्हाला उच्च माध्यमिक म्हणजे कनिष्ठ विद्यालय 9 ते 12साठी जायचं असेल तर तरी देखील तुम्हाला 2022ची टेट परीक्षा देणारेच विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत. शैक्षणिक व व्यावसायिक अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी साधारण सूचना सविस्तर तपशील वेबसाईटवर संकेतस्थळावर दिलेला आहे. उमेदवारास सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्यानंतर पुढे बघा 9वा मुद्दा, व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदापैकी दिव्यांग आरक्षणाचा संदर्भ समाविष्ट आहे यामध्ये देखील. त्यानंतरनं पुढे व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण दिव्यांगांचं पण आरक्षण जाहीर आहे. व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदाच्या अनाथ यांचंही आरक्षण म्हणजे सांगितलेलं आहे. व्यवस्थापनाने आरक्षणानुसारच ही पदभरती होणार आहे. त्याचबरोबर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अध्यापनाच्या 2 विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रीय अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरता नियुक्त करावयाच्या साधन व्यक्तीची निवडीसाठी शिफारस शासन 13/10/2023 मध्ये नमूद तरतूद निकष प्राधान्यक्रम लक्षात घेऊनच करण्यात येईल याची देखील उमेदवारांनी नोंद घ्यावी. 14वा मुद्दा, जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग 21/6/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, अशा पद्धतीनं आजपासून म्हणजेच 5 तारखेपासून आपली पवित्र पोर्टलवर पसंती क्रमांक तुम्हाला जे आले असतील त्यानुसार तुम्हाला पसंती क्रमांक द्यायचे आहेत आणि या पद्धतीनं 15 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आचारसंहितापूर्वीच अशा पद्धतीनं पवित्र पोर्टलची निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे, सुरू होणार आहे. सर्वांना यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.